श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, येत्या 9 मे पासून ते 16 मे पर्यंत तुमच्या आयुष्यात असा भयानक भूकंप येणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. 9 तारखेची ती काळ रात्री आणि 16 मेची ती रक्ताने माखलेली अमावस्या हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या राशीवर ओढवलेलं हे एक असं संकट आहे जे गेल्या कित्येक दशकात पाहिलं गेलं नाही. तुमच्याच घरात, तुमच्या पाठीमागे नक्की कोणतं षडयंत्र शिजतंय, कोणती अदृश्य शक्ती तुमच्या सुखी संसाराला विळखा घालण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही या 8 दिवसात ही एक छोटीशी चूक केली तर तुमच्या 7 पिढ्यांच्या नशिबाला गरिबीचं ग्रहण लागू शकतं. पण थांबा, कारण जिथे संकट असतं तिथेच भाग्योदयाची गुरुकिल्ली सुद्धा दडलेली असते. वृषभ राशीच्या जातकांसाठी या 8 दिवसाचा संघर्ष हा प्रत्यक्षात साक्षात कुबेराचा खजिना मिळवण्याची एक संधी ठरणार आहे. तुमच्या कुंडलीत शुक्र आणि राहूची जी विचित्र युती होत आहे ती तुम्हाला सुरुवातीला मानसिक तणावात टाकेल, तुमचे पैसे अडकवेल आणि तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलं आहे. पण लक्षात ठेवा, हे संकेत आहेत तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्याचे. याच काळात निसर्ग तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवणार आहे ज्याकडे सामान्य लोक दुर्लक्ष करतात, पण तुमच्यासाठी ते राजयोग सुरू होण्याचे शुभ संकेत ठरणार आहेत. नक्की काय घडणार आहे 16 मेच्या त्या अमावस्येला? तुमच्या आयुष्यात मृत्यूघंटा वाजणार की सोन्याचे दिवस येणार? हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या भविष्यासाठी एक सुरक्षा कवच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही, तर हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये लपलेलं गुपित उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं ध्येय गवसेल. तयार रहा वृषभ राशीच्या जातकांनो, कारण जे सत्य तुम्ही आता जाणून घेणार आहात ते तुमची झोप उघडण्यासाठी नाही, तर तुमचं नशीब जागवण्यासाठी आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 9 मेच्या त्या काळरात्रीपासून तुमच्या आयुष्यात एका अशा चक्रव्यूहाची सुरुवात होत आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची आणि स्थिर रास मानली जाते, जी कष्टावर विश्वास ठेवते. पण ग्रहाची अशी काही क्रूर युती होत आहे ज्यामुळे तुमच्या कष्टाचे फळ दुसरं कोणीतरी चोरून नेण्याचे संकेत आहे. तुमच्या घरात अचानक वाढलेली चिडचिड, विनाकारण येणारा मानसिक तणाव आणि रात्रीच्या वेळी कोणाची तरी सावली आसपास असल्याचा होणारा भास हा केवळ योगायोग नाही, हे संकेत आहेत ज्या मोठ्या संकटाचे, जे तुमच्या सुखी संसाराला विळखा घालण्यासाठी हळुवारपणे पुढे सरकत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, या 8 दिवसाच्या काळात तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला असा काही दगा मिळू शकतो ज्याने तुमचे आर्थिक आणि मानसिक नुकसान निश्चित आहे. जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला काही विचित्र वस्तू दिसल्या किंवा अचानक एखादा काळा पक्षी तुमच्या खिडकीत येऊन बसला, तर समजा शत्रूने तुमची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र सध्या अशा स्थितीत आहे, तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. पण या काळात पैशाच्या व्यवहारात सावध राहा, कारण शत्रू तुमच्या या चुकीच्या पावलाची वाट पाहत दबा धरून बसला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, पण घाबरू नका, कारण या भयावह सुरुवातीमागेच तुमच्या विजयाचे रहस्य दडलेले आहे. ग्रहाचा हा तांडव तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि तुमच्या सोबत राहून तुम्हालाच दगा देणाऱ्या खोट्या लोकांना उघडे पाडण्यासाठी आला आहे. जोपर्यंत जुन्या गोष्टी जळून खाक होत नाही तोपर्यंत नवीन सुवर्ण काळाची सुरुवात होत नाही. तुमची अवस्था सध्या तशी आहे. हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आहे. या संकटातून सुखरूप बाहेर कसे पडायचे आणि नशिबाची साथ कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, 13 मेची अपरा एकादशी आणि 14 मेचा प्रदोष काळ तुमच्या राशीसाठी खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा ठरणार आहे. या काळात तुमचा राशी स्वामी शुक्र आणि राहूची होणारी युती तुमच्या बुद्धीवर भ्रम निर्माण करू शकते. तुम्हाला असे वाटेल की तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही किंवा तुमचे सर्व प्रयत्न वाया जात आहेत. पण थांबा, ग्रहाची ही गुंतागुंत प्रत्यक्षात तुमच्या कुंडलीतील लाभस्थान सक्रिय करण्यासाठी होत आहे.
आहे. जर या काळात तुम्ही तुमचा संयम ढळू दिला नाही तर तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत अशा काही गुप्त संधी मिळतील ज्या तुमच्या आर्थिक स्थितीला कायमचं बदलून टाकतील. वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या खेळात तुमचे शत्रू तुम्हाला कमकुवत समजण्याची चूक करतील. त्यांना वाटेल तुम्ही संकटात सापडला आहात, पण नेमकी हीच वेळ तुमच्या विश्वारूपीची असेल. मंगळाची चतुर्थ स्थानावर पडणारी दृष्टी तुम्हाला अनपेक्षित धैर्य देणार आहे. वृषभ राशीच्या जातकासाठी हा काळ जुनी देणी आणि कर्जाच्या बोजातून मुक्त होण्यासाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. जरी सुरुवातीला तुम्हाला धावपळ करावी लागली तरी या धावपळीचे शेवटचे टोक हे अफाट यशाकडे जाणारे असेल. शत्रू कितीही प्रबळ असले तरी तुमच्या स्थिर स्वभावापुढे ते या आठवड्यात टिकणार नाहीत. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 8 दिवसाच्या संघर्षातून बाहेर पडताच तुमच्यासाठी राजयोगाची कवाडे उघडणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनस्थान आता जागृत होऊ लागले आहे. याचा अर्थ असा की आजवर तुम्ही केलेल्या घामाचे फळ आता व्याजासकट परत मिळण्याची वेळ आली आहे. ग्रहाचे हे तांडव तुमच्या विनाशासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करून तिथे सोन्याची पायाभरणी करण्यासाठी आहे. पण 16 मेच्या त्या अमावस्येला नक्की काय घडणार आहे आणि निसर्ग तुम्हाला कोणते 2 मोठे संकेत देणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील भविष्यवाणी नक्की ऐका, कारण तिथेच तुमच्या भाग्योदयाचे रहस्य दडलेलं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या 7 ते 8 दिवसाच्या काळात निसर्ग तुमच्याशी एका गुप्त संकेताच्या भाषेत बोलेल, ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. यातला पहिला अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे मांजरीचे भांडण दिसणे. वृषभ राशीसाठी हे अशुभ नसून तर एक प्रकारे बाधा निवारण आहे. याचा अर्थ असा की तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारी जी काही नकारात्मक ऊर्जा किंवा नजर होती ती आता आपापसात लढून तुमच्या घरातून आणि आयुष्यातून कायमची बाहेर जात आहे. जर तुम्हाला घराबाहेर पडताना मांजरीचे भांडण दिसले तर समजा तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे आणि आता तुमची वेळ बदलणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, दुसरा आणि सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे घुबडाचे दर्शन होणे किंवा रात्रीच्या शांततेत त्याचा आवाज ऐकू येणे. वृषभ राशी शुक्राची रास आहे. घुबड हे साक्षात लक्ष्मीचे वाहन आहे. या विशिष्ट काळात घुबडाचे दर्शन होणे म्हणजे तुमच्या दारिद्र्याचा काळ संपून कुबेर योग सुरू होण्याचे लक्षण आहे. हे संकेत देतात की तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे किंवा मालमत्तेचे रखडलेले व्यवहार तुमच्या बाजूने सुटणार आहेत. हे संकेत मिळतात समजा की साक्षात महालक्ष्मीने तुमच्या भाग्योदयावर शिक्कामोर्तब केले आहे. पण 16 मेच्या या काळवंडलेल्या अमावस्येला तुम्हाला नक्की काय टाळायचे आहे हे आता आपण पाहणार आहोत. वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे काळ आणि नशीब एकमेकांशी भिडणार आहेत. ती म्हणजे 16 मेची ती भयानक अमावस्या. वृषभ राशीसाठी ही रात्र अत्यंत संवेदनशील आहे, कारण तुमचा राशीस्वामी शुक्र या रात्री एका विशिष्ट नक्षत्रातून जात असताना तुमच्या मानसिक दबावाची स्थिती निर्माण करू शकतो. या रात्री जर तुम्हाला विनाकारण भीती वाटली किंवा अज्ञात चिंतांनी घेरलं तर समजा की तुमच्यातील नकारात्मकता शेवटची धडधड करत आहे. या अमावस्येला वृषभ राशीच्या जातकांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे, ती म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून पांढरी वस्तू किंवा अन्न स्वीकारू नका. ही रात्र तुमच्या संयमाची अंतिम सीमा असेल, पण जो या रात्री टिकून राहील त्यालाच पुढच्या सुवर्ण काळाचा लाभ मिळेल. वृषभ राशीच्या जातकांनो, याच अमावस्येच्या मध्यरात्री तुमच्या कुंडलीत एक गुप्त धनयोग सक्रिय होणार आहे. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व जुनी संकटे आणि शत्रूच्या जाचाला कायमचे संपण्यासाठी येत आहे. या रात्री जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर घरातील सर्व इडापिडा जळून खाक होईल. वृषभ राशीच्या जातकासाठी ही रात्र म्हणजे विनाशाचा काळ नसून तुमच्या भविष्यातील यशाची पाया भरणारी करणारी रात्र आहे. उद्याची पहाट तुमच्यासाठी केवळ नवीन दिवस नसेल तर तुमच्या समृद्धीच्या युगाची सुरुवात असेल. पण हा राजयोग कायमचा टिकून ठेवण्यासाठी तो कोणता एक महामंत्र आहे आणि शेवटची कोणती पूजा करायची आहे
हे आता आपण पाहणार आहोत. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या महाशक्तीला जागृत करण्याची, जी तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य आणि संकटे मुळापासून उपटून टाकेल. 16 मेच्या अमावस्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण सृष्टी शांत असेल, तेव्हा तुम्हाला एक गुप्त उपाय करायचा आहे. एक छोटी चांदीची वस्तू किंवा तांब्याचे नाणे हातात धरून ओम ह्रीं श्री लक्ष्मीभोय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर ते नाणे तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. हा उपाय तुमच्या राशीचा स्वामी शुक्र याला इतका प्रबळ करेल की पैशाची कमतरता तुमच्या आयुष्यात कधीही भासणार नाही. हा केवळ उपाय नसून तुमच्या कष्टाला नशिबाची जोड देणारे एक दिव्य कवच आहे, जे तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की नशीब त्यांना साथ देतं जे स्वतःवर विश्वास ठेवतात. 9 ते 16 मे या 8 दिवसाच्या संघर्षाने तुम्हाला हेच शिकवलं आहे, तुमची खरी ताकद तुमच्या संयमात आहे. आता घाबरण्याची किंवा मागे वळून पाहण्याची वेळ निघून गेली आहे, कारण तुमच्या भाग्योदयाची वेळ आता सुरू झाली आहे. तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आणि तुमची मेहनत आता तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवेल, जिथे तुमचे शत्रूही नतमस्तक होतील. मनात हा ठाम विश्वास ठेवा, माझा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. आणि मग बघा नियती कशी तुमचे सर्व रस्ते सुकर करते ते. भक्तांनो, वृषभ राशीच्या प्रत्येक जातकावर माता महालक्ष्मीचा वरदहस्त सदैव राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना. जर तुमच्या कुलदेवतेवर अढळ श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता तुमचं नशीब चमकणार आहे, तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा माझ्या कुलदेवाची कृपा माझ्यावर आहे नक्की लिहा. तुमची एक श्रद्धापूर्ण कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे द्वार उघडू शकते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा आणि तुमच्या वृषभ राशीच्या मित्रपरिवाराला हा इशारा शेअर करायला विसरू नका. नशिबाचे असेच गुप्त आणि रहस्यमय संकेत सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि समृद्ध व्हा. जय कुलदेवता.